झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे शहरातील देवपूर परिसरातील रावसाहेब पाटील आणि त्यांचा मुलगा वैभव पाटील या पिता पुत्रांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणी धुळे सत्र न्यायालयाने गुरुवारी 12 मार्च रोजी महत्त्वाचा निकाल दिला। या प्रकरणातील 13 आरोपींपैकी 11 जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आरोपींना मदत केल्याच्या आरोपाखाली एका आरोपीला 5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, तर एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली। अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांनी हा निकाल दिला। 18 जून 2018 रोजी सायंकाळच्या सुमारास देवपूर येथे रावसाहेब पाटील आणि त्यांचा मुलगा वैभव पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेने त्यावेळी संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती। या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। या खटल्यातील वैभव उर्फ सोनू अरुण पवार हा घटनेच्या दिवशी अहमदनगर येथे असल्याचं पुराव्यानिशी सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली। तर या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार म्हणून बाजीराव उर्फ सुभाष साजन पवार यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता। न्यायालयाने या प्रकरणात बाजीराव पवार, भूपेश वाल्मिक पाटील, दादू उर्फ हर्षद रवींद्र पाटील, जयराज श्यामकांत पाटील, ऋषिकेश श्यामकांत पाटील, दर्शन अंबादास परदेशी, भगवान नानाभाऊ अहिरे, अर्जुन उर्फ आप्पा भगवान अहिरे, गौरव बाजीराव पवार, भूषण बाबूराव कापकर आणि भूषण निंबा पगारे या 11 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली। तसेच संदीप उर्फ विक्की दिलीप वेळीस याने आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी त्याला 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। दिनांक 8/6/18 रोजी देवपूर येथील वानखेडकर नगरजवळ बोरसेनगर होते, त्या ठिकाणी मयत रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव पाटील यांच्यावरती बाजीराव पवार यांच्या सांगण्यावरून कट रचण्यात आला होता आणि त्यानुसार दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। यात एकूण 13 आरोपी होते। 13 आरोपींपैकी 11 आरोपींना डबल जन्मठेपेची शिक्षा मेहरबान न्यायमूर्ती जयश्री पुलाटे यांनी ठोठावली आहे। त्यापैकी एक आरोपी जो होता वैभव उर्फ सोनू अरुण पवार यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। त्या निकालाविरुद्ध आम्ही हायकोर्टात जाणारच आहे। त्याप्रमाणे विक्की वेळीस याला भादवी कलम 212 प्रमाणे 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। दुर्मिळातली केस ही अशी होती की ज्याच्यामध्ये 11 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड घडल्याचं तपासात समोर आलं होतं। निकालाच्या दिवशी न्यायालय परिसरात मोठी गर्दी जमल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता। दरम्यान शिक्षा सुनावल्यानंतर आरोपींच्या नातेवाईकांना न्यायालयातच अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।